नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी प्राध्यापक ललित सदाशिवराव खापरे, कनिष्ठ काजू पैदासकार, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला येथे कार्यरत आहे। शेतकरी मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की काजू हे कोकणातील एक महत्त्वाचे पीक आहे। डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने काजू पिकासाठी अधिकाधिक उत्पादन देणाऱ्या जाती विकसित केलेल्या असून त्यापैकी वेंगुर्ला 4, 7 व 9 यासारख्या ज्या जाती आहेत त्या संपूर्ण कोकणच नव्हे तर संपूर्ण देशभरात त्यांची लागवड करण्यात आलेली आहे। तर या जातींपासून जास्तीत जास्त उत्पादन घेण्याकरता तसेच या जातीची यशस्वी लागवड होण्याकरिता त्यासाठी दर्जेदार कलमे तयार करणे फार महत्त्वाचे आहे। म्हणूनच विद्यापीठाने ही दर्जेदार कलमे तयार करण्यासाठी मृदकाष्ठ कलम विकसित केलेली आहे। याची आज आपण माहिती पाहणार आहोत। मृदकाष्ठ कलम करण्यासाठी ऑक्टोबर ते नोव्हेंबर व मार्च ते एप्रिल ही महिने उपयुक्त आहेत। त्यासाठी 2 महिने आधी खुंटरोप तयार करण्यासाठी 140 एवढ्या बिया येतील असे निवडलेले बी 24 तास पाण्यात भिजत ठेवावे। त्यामुळे जास्त व एकसमान उगवण होण्यास मदत होते। त्यानंतर 6 बाय 8 इंच आकाराच्या पिशवीमध्ये योग्य मिश्रण भरून देठाकडील भाग वर राहील याप्रमाणे 1.5 ते 2 सेंटीमीटर बी खोल लावावे। 15 दिवसांनी बियांची उगवण होते। त्यानंतर 15 ते 20 दिवसांनी रोपे हार्डनिंग करणे गरजेचे असते। त्यासाठी अर्धगोलाकार पॉलिटनेल वरील सिल्पॉलिंग काढावे। त्यानंतर 20 ते 25 दिवसांनी अशा प्रकारची रोपे कलम बांधणीसाठी तयार होतात। काजू बी रुजत घातल्यापासून साधारणतः 45 ते 60 दिवसांनी अशा प्रकारे तयार झालेले रोप कलम बांधणीसाठी वापरावे। कलम बांधणीसाठी अंकुर काडी निवडताना मातृवृक्षाची निवड हा एक महत्त्वाचा विषय आहे। अंकुर काडी निवडताना मातृवृक्ष हा जोमदार असावा, निरोगी असावा व त्याची उंची व विस्तार हा मर्यादित असावा, जेणेकरून अंकुर काड्या सहजरित्या त्यापासून उपलब्ध होऊ शकतात। निवडलेल्या मातृवृक्षावर फांदी निवड करावी। फांदी निवडताना फांदी ही पेन्सिल एवढ्या जाडीची व त्याचा शेंड्याकडील डोळा हा न फुटलेला असावा व फुगीर अवस्थेत असावा। त्या फांदीवर गर्द हिरव्या रंगाची पाने जास्तीत जास्त प्रमाणात असावी। अशा निवडलेल्या फांदीवर पानांची देठ ठेवून पाने काढून टाकावी व साधारणतः 8 ते 10 दिवसांनी त्या फांदीवरील डोळे फुगीर अवस्थेत आहे असे दिसल्यानंतर अशी फांदी अंकुर काढीसाठी वापरावी। आता आपण काजूमध्ये मृदकाष्ठ कलम कशी करतात याविषयी माहिती घेऊया। निवडलेल्या रोपावर प्रथम शेंड्याकडील पाने काढून टाकावीत आणि खालील जून पाने शिल्लक ठेवावीत। त्यानंतर रोपाला 15 सेंटीमीटर उंचीला आडवा काप घेऊन शेंड्याकडील भाग कापून टाकावा। त्यानंतर रोपाला 5 ते 6 सेंटीमीटर लांबीचा उभा काप घ्यावा। अंकुर काडीच्या खालच्या भागावर परस्पर विरुद्ध बाजूस 5 ते 6 सेंटीमीटर लांबीचा तिरकस छेद घेऊन पाचरीसारखा आकार घ्यावा। त्यानंतर अंकुर काडी खुंट रोपाच्या छेदलेल्या भागात काळजीपूर्वक बसवावी आणि जोडलेला भाग 150 गेज जाडीच्या 2 सेंटीमीटर रुंद आणि 20 सेंटीमीटर लांब प्लास्टिक पट्टीने घट्ट बांधावा। अशा प्रकारे बांधलेली कलमे पॉलीशेडमध्ये ठेवावीत। त्यानंतर कलमांना दररोज पाणी द्यावे। त्यानंतर साधारणतः 8 ते 10 दिवसांनी कलमांच्या जोडाखाली येणारी फूट वेळोवेळी काढावी। 2 महिन्यांनी फुटलेली कलमे बाहेर काढणे गरजेचे असते। कलमे बाहेर काढण्यास उशीर झाल्यास बेडोलपणे उंच वाढतात, त्यामुळे कलमे योग्य अवस्थेत बाहेर काढावी। कलमे बाहेर काढल्यानंतर जागेच्या उपलब्धतेनुसार काळा प्लास्टिक अंथरून 3 किंवा 4च्या गटात त्यावर ठेवावीत, जेणेकरून कलमांना स्वच्छ सूर्यप्रकाश मिळेल व हवा खेळती राहील। त्यानंतर 1.5 महिन्यांनी कलमांच्या जोडावरील प्लास्टिकची पट्टी काढावी। या प्रकारे मृदकाष्ठ पद्धतीने काजूची दर्जेदार कलमे तयार केली जातात। अशी दर्जेदार कलमे लावल्यास आपली काजू लागवड नक्कीच यशस्वी होईल। शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा
आणि या विद्यापीठाच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.